Hello, this is the My Artifact episode number 337. आजची तारीख आहे 30 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11. आज वियर्ड थिंग्स म्हणजे माझं असं कधी लाईफमध्ये असं कधी झालं नाही, त्यामुळे हे फर्स्ट टाइम झालं. एक्झॅक्टली का झालं? ओके, ठीक आहे. इन्सिडेंट खूप जास्त मोठा नाही. एक बंदा आहे पाटील, बंदा पाटील आहे, त्याचं नाव पण नाही माहिती यार. जस्ट चेहऱ्याने ओळखतो का हा त्याचा मोठा भाऊ आहे. तो आला आणि असाच भेटीसाठी आला म्हणजे आय जस्ट बेअरली नो हिम. बेअरली म्हणजे नथिंग आय नो हिम. खरंच ओळखतच नाही त्याला मी. कधी बघितलं कधीच नाही, नथिंग. आणि बघितलं पण नाही, बघितलं म्हणजे असंच बघितलं असं, जस्ट लाईक दॅट. तर तो आला माझ्यासोबत, जस्ट फ्रेंड आहे म्हणून असा बोलून राहिला. आणि का बोलायचं त्याला कळून राहिलं, मला पण ऑकवर्ड फील करून राहिलं. बट नंतर तो चालला गेला. असंच काय ते बरं अजीबची फिलिंग होती. तो आला, बसला, का सुरू आहे काही नाही, थोडा वेळ बोललं, 2-3 शब्द बोलले, मग चालला गेला. थोडं ऑकवर्ड वाटलं. मला माहीत नव्हतं त्याच्याबद्दल काय. आईला विचारलं तर आई म्हणे इज गेरिंग मॅड. त्याला थोडंसं हे पडलं आहे, थोडंसं काहीतरी त्याचा डोक्याचा स्क्रू थोडा ढिला आहे असं मला माहीत पडलं. डोक्याचा स्क्रू ढिला आहे म्हणजे जस्ट काइंड ऑफ थिंग्स. सो ॲक्च्युली तो अशा पीपलला रेकग्नाइज करते. तो म्हणजे मी अशा लोकांच्या फर्स्ट टाइम कॉन्टॅक्टमध्ये आलो ना, त्यामुळे मी थोडंसं फीलिंग रिअली क्रिपी फीलिंग अबाउट इट. सो दॅट्स वाय. हा एक इन्सिडन्स. दुसरा आहे या म्हणजे जे आजकालचे दिवस आहे ना माझे, खूप चांगले चालले आहे, बहुत चांगले. म्हणजे सगळे सोबत मित्र, वन मॅन टीम, या दॅट इज. मला वाटते हे लाईफ टाईम सोबत राहीन, म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये सोबत राहीन. जर तुला डेस्टिनी भेटली, ऑफकोर्स भेटणार आहे, याच्यात काही डाऊट नाही. तर ते सोबत राहीन का, म्हणजे तू यांना फर्स्ट प्रायोरिटी देईन का? यस. म्हणजे मला थोडंसं कॅटेगराईज करावं लागेल. व्हॉट गुड फ्रेंड विच हॅव. जे आता वन मॅन टीम आहे ही माझी जास्त क्लोज आहे. जरी मी त्यांच्यासोबत नसेन तरी ते अंडरस्टँड होऊ शकतं, कारण माझी लाईफ राहील ते थोडी अजीब राहू शकते. मला खूप काही जणांना हँडल करावं लागते, त्यामुळे खूप काही जणांना हँडल करण्यामध्ये माझ्यामध्ये चेंजेस येऊ शकते. राईट. जेव्हा मी अशा लोकांना हँडल करेन तर त्या वन मॅन टीमला ते अंडरस्टँड करतात ना. त्यांना माहीत आहे बेटा हा कोणत्या ऑक्युपेशनवर आहे, यांना कशा लोकांना हँडल करावं लागते, त्यामुळे तो प्रत्येकांना धरून चालते. मी असं नाही का आता सगळे वन मॅन टीम आली आहे एका रिसेप्शनमध्ये मी खाली बसून जेवीन. ऑफकोर्स जेव्हा वन मॅन टीम ओनली राहीन तेव्हा तर खाली का झोपूनही जेवीन राव, तेव्हा तर एवढं माहीच मजा झाली. बट जेव्हा आता पुण्या मुंबईमध्ये कुठे शोमध्ये गेलो किंवा कुठे पार्टीमध्ये गेलो, तिथे मोठं बहुत मॅनर जावं लागते. तिथे खायला खूप काही आयटम राहते, पण खाण्याची हिंमत कोणीच नाही राहत. ते खात कोणीच नाही. बहुत ही डेअरिंग बाज लोक बहुत आरामात खाते, बहुत मॅनर्सनी खाते. तर कळत पण नाही की कुणी तर खाते नाही, फक्त तोंड दाखवायसाठी येते. त्यांच्या अंगामध्ये खूप काही भूक तर राहते, पण ते व्यक्त करत नाही. त्यांच्यासारखं मला पण जगावं लागेल, राईट, कारण मी त्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे. काफी बॉन्डिंग झालं आहे वन मॅन टीमसोबत, बहुत चांगली. हे 4-5 वर्ष सोबत आहे, 2011 पासून. सो अमेझिंग डेज हॅपन्स राईट हिअर. अजून एक गोष्ट माहीत पडली का, मी खरंच खूप मागे आहे. कोणत्या गोष्टीत? ॲक्सेप्ट रियालिटी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपण रियालिटी ॲक्सेप्ट करत नाही
तोपर्यंत आपण स्टार्ट कुठून करावं हे कळत नाही. हा एक चांगला पॉईंट आहे. तर रियालिटी ॲक्सेप्ट करणं म्हणजे स्वतःला सांगणं का आपण किती किती दोषी आहो, किती कमी आहो. तर मी खूप कमी आहे, बहुत कमी आहे. माझे एक्सपेक्टेशन आणि माझ्या इमॅजिनेशन बहुत मोठे आहे. मला हॉलिवूडमध्ये फिल्म बनवायची आहे आणि लवडा तू वर्धेमध्ये एका पोट्टीला नाही पटवू शकत. दॅट इज रिअली ट्रू. पण लिसन, याच्यामध्ये पण एक पॉईंट आहे. मी एक फिल्म मेकर आहे, नॉट एक स्लट. त्यामुळे मी माहीत आहे कोणत्या गोष्टीला काय करायचं आहे. आता मी स्वतःची बाजू हे करून राहिलो. ओके, यस, दॅट इज इट. वैभव यांनी याची गर्लफ्रेंड आहे आणि फुल ऑफ एक्सपिरियन्स घेतला आहे, एक्सपिरियन्स पर्सन. विशाल, ही हॅज अँड ही हॅव अँड विश ही विल. प्रत्येक जण आहे. इवन मुलीमध्ये नाही का, खूप साऱ्या मुली ज्याला तू सर्वात जास्त लाईक करते ती मुलगी पण कोणा कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि सांगतो 101% शी स्लेप्ट विथ सम गाय. आय जस्ट थिंक लाईक दॅट. म्हणजे मला वाटते असं का ती झोपली आहे कोणासोबत. येस, तेवढं सांगू शकतो मी. तर पहा ना, म्हणजे तुझ्या एजच्या मुली किंवा तुझ्या कमी एजच्या मुली खूप काही पुढे जातात, खूप लोकांना पसरवतात, खूप एक्सपिरियन्स घेतात. म्हणजे वैभव एवढा सांगून राहिला त्याच्या लव्ह लाईफबद्दल किंवा ह्याच्याबद्दल, त्याच्यापेक्षा किती सारा एक्सपिरियन्स आहे यार. म्हणजे आणि त्याला सांगण्यामध्ये किती मजा येते. अशा गोष्टी मी केव्हा सांगेन राव? हां, केव्हा सांगेन? तेव्हा मुंबईला गेल्यावर खूपशी टाईमच नाही. सांगतो ना, टाईमच नाही खरंच. एवढी रिस्पॉन्सिबिलिटी राहीन. वन मॅन टीमसोबत हार्डली एक दीड घंटा तू आता एक 2 3 4 घंटे तू वेस्ट करून राहिला नाही तिथे खरंच 4 मिनिट पण नाही राहीन. वैभव, विशाल, या ओके, वेकेशनवरच भेटू शकणार. तरी एक खूप चांगला हतियार माझ्या हाती आहे, माझा आर्टिफॅक्ट एपिसोड. दिवसभरात का झालेल्या गोष्टी, का होते का नाही होत, कशाबद्दल आहे, सॅड फिलिंग, रियालिटी, जे आहे ते सगळं रेकॉर्ड होते. पूर्ण डेटाबेस माझ्या मेंदूमध्ये जरी नसेल तरी या स्टोअरमध्ये आहे आणि फुल ऑफ क्लिअर व्हॉइसमध्ये का सुरू आहे, का नाही, काय विचार करतो, डोक्यामध्ये काय सुरू आहे, सगळं 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 डेटाबेस रेकॉर्ड आहे. दॅट्स वाय मी अशा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी मला पाहिजे बॅकअप. ते बॅकअप आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. सो या, दिस इज इट. अजून काय म्हणजे असं थोडंसं वाईट वाटते. म्हणजे वैभव जेव्हा सांगते त्याचे एक्सपिरियन्स, मला वाटते मी केव्हा जाईन आयटेनबर्ग. ओके, असं केव्हा सांगू यार असे एक्सपिरियन्स. तर आता तेव्हा असं काय माहीत, आय डोंट नो. बट आय एम अ फिल्म मेकर. आणि जेव्हा मी मुंबईला जाईन तेव्हा माझ्यापाशी पण असे एक्सपिरियन्स नाही. नॉट इन लव्ह, द एक्सपिरियन्स अबाउट दी स्टोरी ऑफ सक्सेस. वॉट वॉज आय, वॉट विल बी. सो मी काय होतो, पुढे काय होणार, याच्याबद्दलची पूर्ण लाईफ स्पॅन स्टोरी आहे. ते मी लोकांना सांगेन किंवा ते माझ्यावर स्टोरी बनवून काही ना काही बनवेन. कारण मी स्वतः खूप हे समजतो, स्वतःची खूप नेहमी तारीफ करतो. बट असं करणं गरजेचं आहे. जेव्हा तू तुझ्याबद्दल दुनिया डिस्क्राईब नाही करशील, तू सांगणार नाही तुला काय करायचं आहे नेचरला, तर नेचर काही करू शकत नाही. तुला फिल्म बनवायची आहे, ओके फिल्म बनव ना. फिल्म बनवून असं ना झालं पाहिजे तो फिल्म बनवून राहिला आणि फिल्म बनवून झाल्यानंतर मग तू ॲज इट इजच होऊन झाला. मला त्याच्यानंतरची पण रॉयल्टी लाईफ जगायची आहे. सो आय वॉन्ट, मला पाहिजे, मी ते करण्यासाठी खूप कर्तृत्वार आहे. रेडी टू गो, केव्हा जा म्हणून मी रेडी आहे. दॅट्स द वे.
आज काही स्पेशल नाही. आज सॅटरडे. आज सकाळी उठलो, जिमला गेलो, चेस्ट मारली आज. घरी आलो. इथे प्लाट हे स्लॅब बांधणं सुरू आहे आता इथे. पूर्ण मे बी पूर्ण झालेलं आहे. उद्या पूर्ण स्लॅब बांधून होऊन जाईल पूर्ण वगैरे. आणि सोमवार किंवा मंगळवारी होऊ शकते. सोमवार किंवा मंगळवार स्लॅब बांधून, किंवा बुधवारची नक्की. बुधवारपर्यंत पूर्ण स्लॅब होऊन जाते. घेज इट. नंतर काय नाही रे. नंतर खेळायला गेलो, तिथून वैभवकडे गेलो, वैभवकडे लाडू खाल्ला. तिथून विशालकडे गेलो, विशालच्या घरी त्याची गर्लफ्रेंड होती. एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे ना, विशालच्या घरी गर्लफ्रेंड असेल तर कोण जाते यार. प्रायव्हसी डज मॅटर, प्रायव्हसी डज मॅटर. मग तिथून पिंटाकडे गेलो. मग जायचं होतं का कुठं जायचं, तेव्हा मला समोसा खायला. तेवढ्यात हे पण होते, श्रुतिका, विशाल. आम्ही पण समोसा खाल्ला सगळेजण, समोसा आणि आमलेट. आता मग वैभवच्या गोष्टी. वैभवने किती वेळा सांगितलं त्या गोष्टी, पण तो कधीही बोर नाही पडत किंवा हे नाही. कारण त्याला माहित आहे ना, त्या गोष्टी सांगण्यात त्याला जेवढी मजा येते, ते दुसऱ्यांचे चेहरे पाहून न ऐकण्यात तेवढी मजा नाही. म्हणजे इट्स जस्ट लाईक त्याला सांगण्यातच एवढी मजा येते ना, असं झालं होतं यार, तसं झालं होतं. कारण इट ॲक्च्युली हॅपन इन हर लाईफ. अशा गोष्टी त्याच्या लाईफमध्ये झाल्या होत्या. कोणत्या अदर पर्सननी त्याच्या खांद्यावर हात टाकला होता. लिसन. पहिल्यांदा माहीत पडलं वैभ्याने कोणत्या अदर पर्सनला आपण किस घेतला होता. ओ माय गॉड, हाऊ डज आय फीलिंग. म्हणजे राव, हे बघ, तू बी पाहू शकते, दॅट्स इट. काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे. बट बी एफ ॲक्च्युली लाईव्ह पाहू शकते का? पाहू शकते का? सांग, एवढी हिंमत आहे तू आता हो म्हणशील, आत्ता इन्सिडेंट तू पाहून दाखव. नाही पाहू शकशील. वाय? कारण डज फील लाईक प्रायव्हसी मॅटर. कोणी रस्त्यावरून चाललो आणि रूमवरून गणगण आवाज येऊन राहिला तर आपण असं येतो, थोडासा पाहतो, चल बाबा. म्हणजे सुरू आहे ना, ठोकेबाजी सुरू आहे ना, सुरू दे ना, ते नॅचरल पार्ट आहे. प्रत्येक जण करते, प्रत्येक जण नाही करत, स्टफ लाईक दॅट. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का काही रेकॉर्ड करण्याला काही ठरवून नाही राहिलं माझ्या, काहीच नाही. मी प्रत्येक दिवशी येतो, रोज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये स्पेशल काय विचारतो, स्वतःलाच विचारतो. तर काही स्पेशल वगैरे काही नसते. 337वा एपिसोड, हार्डली 300, 350, 400 एपिसोड. सो दॅट इज द आर्टिफॅक्ट एपिसोड. इट रिअली रेप्रेझेंट युअर डेली लाईफ. आणि डेली लाईफमध्ये कधी खूप चांगल्या गोष्टी होत नसते, राईट. डेली लाईफमध्ये कधीही खूप एवढ्या चांगल्या गोष्टी होत नसते. तू विचार कुंडाला काय तुझ्या लाईफमध्ये वैभवसारखे कांड झाले पाहिजे. मग मी पण सांगायला पाहिजे माझ्या मित्राला, अबे यार माझ्या गर्लफ्रेंडमध्ये असं झालं होतं यार, तसं झालं होतं, असं केलं तसं केलं. मी केव्हा सांगेन यार, ऑफकोर्स. आणि तुझे सांगण्यासाठी नाही का लोक असे आतुरतेने वाट पाहीन, पट रोशी टाईम नाही राहणार अशा गोष्टी डिस्कस करण्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एन्जॉय करणं शिकून घ्या आता. पुढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी भेटण्यासाठी तुला पाशी टाईम नाही राहणार. कारण टाईम डज मॅटर विथ यू, रिअली डज मॅटर विथ यू. आर्टिफॅक्ट एपिसोड, येस, मी फाड आता खूप जास्त जोरात घेऊन राहिलो आहे. जेव्हापासून मला कळलं का ढेकर घेणं बेकार गोष्ट आहे, मी ढेकर तर बंदच केली आहे. ओके, ढेकर बंद केलं, ढेकर घेणं गोष्ट. इव्हन ऑल तू पादणं खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या आतमधले जे सल्फर आहे ते बाहेर निघणं खूप चांगली गोष्ट आहे. सांगू एक फॅक्ट, मुलांच्या फाटमध्ये आणि मुलींच्या फाटमध्ये सर्वात गंदी बदबू कोणाची असते? मुलींच्या फाटमध्ये. वाय? कारण मुलींच्या फाट ते कधी फाट करत नाही, ते आले ना मोठे दाबून ठेवतात.
येस, दे जस्ट लाईक अ सिम्पल पर्सन. हा, आपल्यासारखेच आहे, आपल्यासारखेच विचार करतात, आपल्यासारखेच वागतात वगैरे वगैरे, पण ते कधी दाखवत नाही. आपण कसे लोक दाखवतो पोटे पोटे, गवळा मी बी पाहिला, माझी मी लेपलं, माझी इले किस केला. आपण सांगतो खरं, मुली सांगत नाही. मुली एवढ्या छुपी रुस्तम असतात. त्यांचा व्हॉट्सअपवरचा फेस वेगळा असतो, इकडला फेस वेगळा असतो. दॅट इज इट. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 337. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.